एका चित्रपटासाठी त्यांना एक गाणं होतं, ते रफी साहेबांकडनं गाऊन घ्यायचं होतं आणि रफी साहेब एकतर सौम्य स्वभाव रफी साहेबांचा, कधी त्यांनी आयुष्यात कोणाला त्रास दिला नाही आणि नेहमी ते पंक्च्युअल असायचे. म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग असायचं ते वेळेवरती स्टुडिओमध्ये हजर असत आणि ओ.पी. साहेबसुद्धा अत्यंत पंक्च्युअल होते, वक्तशीर होते. पण मात्र असं झालं, की ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं रफी साहेबांचं, त्या दिवशी ते 1 तास उशिरा आले आणि 70 म्युझिशियन्स बसले होते ताटकळत, की आता रेकॉर्डिंग सुरू होईल म्हणून. आणि रफी साहेब आले आणि म्हणाले, की "मला माफ करा ओ.पी.जी, कारण मी उशिरा आलो, मला जरा वेळ झाला म्हणून." ओ.पी. नय्यर म्हणाले, की "बरं ठीक आहे, काय हरकत नाही, आता आपण रेकॉर्डिंग सुरू करूया." त्यांनी विचारलं, की "का झालं? तुम्हाला एवढा उशीर का झाला? एरवी तर तुम्ही नेहमी वेळेवर येता." आता जसं मी म्हटलं ना, की रफी साहेब अत्यंत साधेभोळे होते. त्यांनी सांगितलं ओ.पी. साहेबांना, की नाही ते जरा शंकर जयकिसन यांचं रेकॉर्डिंग होतं, तर ते जरा तिथे उशीर झाला, म्हणून मला इथे यायला उशीर झाला. कारण ते उशिरा सुरू झालं रेकॉर्डिंग, म्हणून मला 1 तास इथे उशीर झाला. हे शंकर जयकिसन हे नाव ऐकल्यानंतर ओ.पी. नय्यर यांनी लगेच ताबडतोब सांगितलं, की पॅकअप. मी आज हे गाणं रेकॉर्ड करणार नाही. रफी साहेब तुम्ही घरी जा. सगळ्या म्युझिशियन्सना सांगितलं, की तुम्ही घरी जा. मी आज हे रेकॉर्डिंग करणार नाही. आणि नंतर त्यांनी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि जवळ-जवळ 3 वर्ष ते रफी साहेबांबरोबर ओ.पी. नय्यर काम करत नव्हते.